ओके उदास होते अजून जास्त आनंदी जातं वगैरे असलं तर कारण की इथून जर खाली पडलात ना सरळ डायरेक्ट पोचवत दरीमध्ये जाणं आणि तुम्हाला पकडायलाही पाहिजे नाही. मित्रांनो आता आम्हाला इथे भेटते खूप सारी करवंद. आंबे मित्रांनो आता आपण आलोय भेली विजय गावामध्ये आणि हे बघा इथे ना गावामध्येच ना इथे बाजूला आहे बघा एक मंदिर आहे इथे. तर ह्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोरला इथे तुम्ही तुमची गाडी वगैरे पार्क करू शकता. आपल्याला डायरेक्ट आपल्या मागच्या साईडला मृगगड आहे तिकडे जायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या प्रत्येक गडाचा काहीतरी इतिहास आहे, पण त्यात असेही काही गड किल्ले होते ज्यावर मोठ्या ऐतिहासिक घटना नाही घडल्या, पण तरीही हे किल्ले आजूबाजूच्या प्रदेशावर टेहाळणी करण्यासाठी वापरले जायचे. त्यातलाच एक किल्ला म्हणजे मृगगड, ज्या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत. जय शिवराय मित्रांनो, मी विजय आणि स्वागत करतो तुमचा आजच्या अजून एका ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये. तर आज आपण ॲडव्हेंचर करण्यासाठी जाणार आहोत मृगगडला आणि इथूनच आता आपल्या गडाकडे जाण्याचा जो ट्रेक आहे ना तो आहे. तर आता आपण सरळ जाऊया आपल्या गडाच्या दिशेने. चला. मृगगड हा किल्ला चढण्यासाठी मध्यम श्रेणीतला असून समुद्र सपाटीपासून याची उंची ही 1750 फूट आहे. इथे येण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर भेलीव या गावात जावे लागते, जे मृगगड किल्ल्याचे बेस विलेज आहे. मृगगड हा किल्ला पुण्यापासून 112 किलोमीटर अंतरावर आहे, तर मुंबईहून ॲप्रॉक्सिमेटली 100 किलोमीटर अंतरावर आहे. आणि जर तुम्ही बाय ट्रेन येणार असाल तर खोपोली हे जवळचे स्टेशन आहे, पण इथे येणाऱ्या बसेस या टाईम टू टाईम आहेत. गावापासून काहीच अंतर पुढे आल्यानंतर आपण सपाट भूभागावर येऊन पोहोचतो. गडाचा रस्ता तसा सोपा आहे, पण गडाकडे जायला तुम्हाला प्रत्येक जागी ना हे असले रिबिन बांधलेले दिसतील. तर हे तुम्हाला म्हणजे आयडेंटिफाय ठीक आहे की तुम्ही ह्याला बघून म्हणजे बरोबर तुमच्या ट्रेननी गडाकडे जाऊ शकता. तर हे बघा प्रत्येक जागी असे ना रिबिन वगैरे बांधलेत, तर याला फॉलो करत तुम्ही पुढे जाऊ शकता. चला तर आता. आणि वाट ही चांगलीच रुळलेली आहे, त्यामुळे भटकायची काही चान्सेसच नाहीत. इथून 15 मिनिटाची पायवाट चालल्यानंतर चढावाचा भाग म्हणजे जंगलचा पोर्शन सुरू होतो. दम लागतोय कारण की थोडा आता हा थोडा चढणीचा भाग आहे, म्हणजे थोडंसं वर चढून आहे. तुपोमुळे जरा बरं वाटतंय. सिंपल रस्ता आहे जाण्यासाठी. आणि आपण येण्या अगोदर काही लोक बरीच एक 4-5 लोक गेलीत गडाच्या दिशेने आणि त्यानंतर आता आपण चाललो आहे. तसं मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची. तर आपल्या ज्या आजच्या या ट्रेकमध्ये माझा भाऊ पण सोबत आहे. हा माझा मोठा भाऊ आहे 2 नंबरचा. तर हा पण आपल्या आजच्या ट्रेकमध्ये आहे, कारण की मी एकटा जाणार होतो तसं, पण नंतर मी याला विचारलं की बाबा तू येशील का माझ्यासोबत ट्रेकला. तर हा बोला हा संडेचा दिवस आहे, मी पण फ्री आहे, तर मग आपण जाऊया सोबत ट्रेकला. तर याचं नाव आहे संजय. आणि कसं वाटतंय तुला ट्रेकला येऊन? एकदम भारी. मला तर ट्रेकची आवडच आहे, त्यामुळे मी ट्रेकला लगेच हो म्हटलं आहे. आणि अजून एक गोष्ट, माझ्यापेक्षा खूप जास्त हा फिरला आहे. म्हणजे माझ्याहून खरा ट्रॅव्हलर आहे ना तो हा आहे. मुंबई फिरला आहे, महाराष्ट्रात बऱ्याच जागी फिरला आहे, महाराष्ट्राच्या बाहेर फिरून आला आहे. तो आपण सोलो ट्रॅव्हलिंगच करतो. फक्त हा शूट नाही करत एवढंच आहे. आणि मला शूटिंगची आवड आहे, फक्त एवढंच आहे. मृगगड किल्ल्याचा तसा फारसा काही इतिहास नाही. असे मानले जाते की हा किल्ला शिलाधार
किंवा यादव या काळात बांधण्यात आला असावा. छत्रपती शिवाजी महाराज आणि सेनापती करतलब खान यांच्यातील युद्धात मृगगड किल्ल्याजवळील उंबरखिंडीचा वापर केला गेला. मराठ्यांनी उंबरखिंड येथे मुघल सैन्याचा निर्णायकपणे पराभव केला. ही लढाई गनिमी युद्धाचे एक उत्तम उदाहरण होती. वाघदरी आणि उंबरखिंड ही किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारी गावे आहेत. मृगगड किल्ला पश्चिम घाटातून निघणाऱ्या एका उंचवट्याच्या स्वरूपात आहे. त्याचे नैसर्गिक सौंदर्य अजूनही सहज आहे, कारण तो महाराष्ट्रातील कमी भेट दिलेल्या किल्ल्यांपैकी एक आहे. मराठ्यांच्या काळात या किल्ल्याचा वापर टेहाळणीसाठी केला जात होता. उन्हाळ्यातही हे जंगल चांगलंच घनदाट होतं, त्यामुळे ऊन बिलकुल लागत नव्हतं. वाटेहून चालताना तुम्ही जर आजूबाजूला लक्ष दिलं तर तुम्हाला करवंदाची आणि आंब्याची अनेक झाडं दिसतील, ज्याची फळं तुम्ही खाऊही शकता. या घनदाट जंगलाच्या शांततेत थोडा वेळ बसून आम्ही पाणी प्यायलो आणि आराम केला. गडावर कोणताच पाण्याचा सोर्स नाही, त्यामुळे सोबत 2 ते 3 लिटर पाणी घेऊन जा, कारण गरमीमुळे तहान खूप लागते. एक नॅचरल झुला सापडलाय, तर हा बघा, आपण बघूया याच्यावर बसून की आपल्याला आपलं वजन घेईल की नाही. खूप खूप डाऊन टू अर्थ झुला आहे, हे बघा, पूर्ण टच होत आहे. नको, हा जरा खाली चाललाय, पण मला घेऊन काही झुलत नाही आहे. जाऊ दे, त्यापेक्षा आपण अजून चांगला बघूया पुढे. चला मित्रांनो, बघा इकडे ना 2 रस्ते आहेत जायला, पण आपल्याला इथे ना सरळ असा बोर्ड दिला आहे किल्ल्याकडे जाण्याचा. तर हे बघा, या बोर्डला फॉलो करून आपल्याला या दिशेने गडाच्या दिशेने जायचं आहे. ठीक आहे, म्हणजे इतका काही कठीण नव्हता ट्रेक. अजून बरीच लोक आलेली दिसत आहेत इकडे ट्रेकिंगसाठी. पावसाळ्यात इथे येताना थोड्या वाटा चुकण्याची शक्यता आहे, कारण पावसाळ्यामध्ये कसं आहे, जास्त झाडी जर एकत्र आली ना तर मग तो रस्ता बुजला जातो आणि कळत नाही की आपल्याला नेमकं जायचं आहे कुठून. आणि पावसाळ्यात जर इकडे जाण्याचा विचार करत असाल तर गावातला एक गाईड नक्की सोबत घेऊन जावा, कारण पावसाळ्यात हे जंगल अजून घनदाट होते. अर्ध्या तासाचा जंगलाचा हा पोर्शन पार केल्यानंतर आपण येऊन पोहोचतो गडाच्या पायथ्याला. गेल्या ट्रेकिंगच्या अनुभवानंतर मला चांगल्या ग्रिपच्या शूजचं महत्त्व कळालं आणि त्यामुळे मी त्यावेळी ट्रेकिंगसाठी कोस्टरची शूज घेतली, ज्यांची ग्रिप ही खूप चांगली असून तुम्ही तिला पावसाळ्यातही वापरू शकता. इथून वर चढायला प्रॉपर पायऱ्या नव्हते आणि मोकळे खडक खूप असल्याने पाय स्लिप होत होते. एवढ्या क्लाइम्बिंग नंतर आता आपण आलो आहे चिमणी क्लाइम्बिंगवाला पॅच आहे ना, म्हणजे जो डिफिकल्ट पॅच म्हणून ओळखला जातो, त्या पॅचच्या इकडे. तर इथे खालती ना अजून एक गुफा आहे जी सहसा लोकांना बऱ्याच माहिती नाही आहे. तर पहिले ना आपण त्या गुफेकडे जाऊया, त्याच्यानंतर मग येऊन आपण हा चिमणी पॅचवाला जो पार्ट आहे ना तो आपण कंप्लीट करूया. मित्रांनो, माझा थोडासा गैरसमज झाला. मला असं वाटलेलं की गुफेकडे जाण्याचा जो रस्ता आहे ना तो खालून आहे, असा तिकडून फिरून असं मला वाटलं, पण तसं नाही आहे. गुफा ही थोडंसं म्हणजे जेव्हा तुम्ही अर्धा गड क्लाइंब करता ना तेव्हा एक रस्ता जातो तिथे चिमणी क्लाइम्बिंगकडे, तो वाला, आणि दुसरा हा जो रस्ता आहे ना तो जातो त्या गुफेकडे. म्हणजे जाऊया आतमध्ये. गुफा जरा हे आहे, ही बघा, कसला तरी वास येतो आतमध्ये, लय विचित्र खवट असा वास येतोय. काय करूया, जाऊया आतमध्ये. हा, टॉर्च नाही, यायचीच आहे फक्त. अरे येतोयस काय, कोण आहे का? असं कुठेही आला का तो पहिला ना असं, हां काहीतरी असं मारत ऐकून जेणेकरून
असं करू. अजून तरी काय नाही ते. हां, आलं इथे काय नाही ते. matches वगैरे आहे. Suffocation. झालं थोडी माझी उदास होते. अजून जास्त आतमध्ये जायला. आतमध्ये काही प्राणी वगैरे असला तर साप पिचू काटा तर आपली ट्रेकची वाट लावायची. त्यामुळे मित्रांनो बघा याला डक वॉक बोलतात. डक वॉक म्हणजे काय, बत्तासारखं चालतं. जर इथून तुम्ही कमी जागेमधून तुम्हाला पुढे जायचं असेल ना तर तुम्ही असं डायरेक्ट हे करून उभा राहून नाही जाऊ शकत. तर तिकडे ना ह्या डक वॉकचा वापर करून तुम्ही आरामशीर कमी जागेमधूनही चालत जाऊ शकता. गुफा बस झाली एक्सप्लोर करणं. आता आपण जाऊया चिमणी क्लाइम्बिंगकडे. आतमध्ये एवढा अंधार होता ना, खूप सफोकेशन झालं आतमध्ये. गुफा एक्सप्लोर झाल्यानंतर आम्ही निघालो चिमणी क्लाइम्बिंगच्या दिशेने. गडावर चढण्याचा हा सगळ्यात कठीण टप्पा आणि मुख्य आकर्षण देखील मानला जात होता. मित्रांनो हा चिमणी क्लाइम्बिंगवाला पॅच आहे. आपण गडावर आलो आहोत. आता इथून अजून एक पार्ट आहे जो वर जातो. सध्या आपण आता इथे आहोत पादुकांच्या इकडे. एक गोष्ट तुम्हाला मला इथे आवर्जून सांगावीशी वाटेल आणि जी चांगली गोष्ट आहे ते म्हणजे आपण जे आता चिमणी पायऱ्या चढत चढत वर आलो आणि गडाचं जे काही संवर्धन वगैरे मला इथे दिसतं आहे, जी साफसफाई, जे बोर्ड वगैरे लावणं, जिथे असं ते लिहिणं इथे गुफा वगैरे, किंवा गडाच्या वर जाण्यासाठी जे पायऱ्या बनवल्या त्याला त्या रोप वगैरे लावणं, हे सगळं काम केलं आहे ते दुर्गवली प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि भेलीव सावे ग्रामस्थ यांच्यातर्फे. तर त्यांच्याकडून ही जी कामगिरी करण्यात आली आहे ना, त्याच्यासाठी माझा मनापासून त्यांना मानाचा मुजरा आहे. आणि त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. कारण की इथे वरेला जी चिमणी क्लाइम्बिंग वगैरे ते पॅचेस आहेत ना, ती खूप कठीण पॅचेस आहेत. जर आपल्याकडे रोपवे किंवा काही नसेल ना तर तिकडून येणं खूप कठीण आहे. पण त्यांनी जे रोपवे वगैरे लावलेत ना त्यामुळे वर यायला खूप मदत होते. त्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि खूप चांगलं काम केलं त्यांनी गडाच्या इथे. हे बघा पूर्ण गडाचा नक्षा वगैरे इथे देण्यात आलेला आहे. ते पण काम करूया. आपण जाऊया आता गुहा बघूया आणि गुहेमध्ये काय आपल्याला बघायला मिळतं ते बघूया. त्यानंतर आपण गडाच्या वर जाऊया. चला. या गुफेकडे जाणाऱ्या पायऱ्यांची वाट ही खूप निमुळती असून पावसाळ्यात तिकडे जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण पाय स्लिप होण्याचे चान्सेस ही खूप जास्त आहेत. हे बघा इथे जी ग्रिप पकडायला मिळाली आहे ना त्याचा वापर करून तुम्हाला इकडे यायचं आहे. ज्यांना हाईट फोबिया असेल, ज्यांना हाईटची भीती वाटत असेल ना, त्यांनी इकडे नका येऊ असं मी त्यांना सजेस्ट करीन. कारण की आता 2 भाऊ आलेले, त्यातला एक जण इथे आला पण दुसरा बोलत होता की ते थोडे जवळ आले आणि त्यांनी म्हटलं की नको मला भीती वाटते. मग आम्ही त्यांना बोलू की जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही त्या पॅचकडे नका जाऊ. तर आलो आहे आता आपण इकडे. हां मस्त नजर आहे. वा ही काहीशी अशी गुफा आहे. हे काय आहे हे मला कळालं नाही आहे. हे ते काही ठेवण्यासाठी आहे की काय काय माहीत नाही. आतमध्ये उतरूया पण त्या अगोदर आपण ना बघूया काहीतरी टाकून की आतमध्ये काही साप वगैरे तर नाही ना, कारण की अंधार आहे.
पाळापाचोळ आहे आणि दगड आहे, त्यामुळे रिस्क आहे की साप विचुकाटा असण्याची. तर त्यामुळे अगोदर आपण जरा बघूया. काही दिसत तर नाही आहे. इथे पाणी साठवतात का काय? अशा जागी आलात ना तर इथे काही असू शकतं. तुम्हाला काय माहिती इथे काय असणार आहे, त्यामुळे आपली काळजी आपण स्वतः घ्यायची. भावाला विचारलं तर नको बोलते. ठीक आहे, आता एक काम करूया, आता आपण जाऊया वर आणि गड एक्सप्लोर करूया आणि मग खाली जायचं. पायांकडे लक्ष द्या तुमच्या. ग्रीप मिळाली, पाय तुमचा मजबूत बसला त्या जागी, त्यानंतरच सही जाईल. कारण की इथून जर खाली पडलात ना तर सरळ डायरेक्ट कोसळत दरीमध्ये जाल आणि तुम्हाला पकडायलाही काही नाही मिळणार आणि जर डोकं आपटलं तर गेलाच जाईल. त्यामुळे ग्रीप घेत तर मित्रांनो, हे बघा, ह्या आहेत त्या थरारक पायऱ्या. जय श्रीराम. हे बघा, आपल्याला वर चढण्यासाठी रोप पण दिलेले आहेत, तर या रोपचा वापर करा तुम्ही. मासे आहेत जरा. हां, मासे दिसतात. माश्या म्हणजे मधमाशा की असं मच्छर? मधमाशा. अच्छा वाटलं ना जरा सेफ आहे. हां, आवाज येतो. अच्छा ठीक आहे. पायऱ्यांहून वर चढताना बाजूलाच आपल्याला कातळ कोरीव हनुमानजींची प्रतिमा बघायला मिळते. आणि जसं आपण गडाच्या वर पोहोचतो तसं बाजूलाच आपल्याला महिषासुरमर्दिनी देवीचं छोटं मंदिर बघायला मिळतं. त्यानंतर आपण गडाचा पुढची बाजू जी आहे ना ती एक्सप्लोर आता करायला आपण चाललो आहे. वाटेमध्ये इथे काय बघूया, इथे पाण्याचा टाकी दिसते. हे बघा, इकडे एक पाण्याची टाकी आहे जी आतून स्वच्छ आहे, कारण की आता पावसाळा जवळ येतोय ना, त्यामुळे संस्थेमार्फत याला खूप आता स्वच्छ करण्यात आलेलं आहे आणि आता पावसाळ्यात तिच्यामध्ये पाणी साठेल. पहिल्या टाका एक्सप्लोर केल्यानंतर मी निघालो गडाच्या पुढच्या भागाकडे. थोड्या पुढे आल्यानंतर आपल्याला एक पडक्या अवस्थेतील वास्तू बघायला मिळते. हे बघा, आतमध्ये झाड वगैरे, तिकडे पाणी प्यायची सोय आहे, पण त्यात पाणी नाही आहे. हे थोडंसं वाडा, असं घर टाईप, म्हणजे असं वाटतं आहे की आधीच्या काळामध्ये इथे म्हणजे राहण्यासाठी लोकांनी हे केलं असेल, इथे लोक राहत असतील. इथे बघा, हे पाणी पिण्याचं आहे. म्हणजे राहण्यासाठी लोकांनी इथे केलेलं आहे, पण आता संवर्धन आहे याचं. टापटीपणा दिसतो इथे, स्वच्छता दिसते आहे. तिकडे मगाशी बसलेलो ना, अयो, तर तिकडे ना एवढ्या मोठमोठ्या काळ्या मुंग्या होत्या, काळ्या लाल. त्यातली एक मुंगी बॅगीवर चढलेली माझ्या, आणि आता माझ्या पाठीला चावलं तिने. फायनली आपण गडाच्या शेवटच्या टोकाला येऊन पोहोचतो, जिथे आपल्याला पाण्याचे 3 टाके बघायला मिळतात. बघा, या आहेत मित्रांनो त्या पाण्याच्या टाक्या आहेत. वापरण्यासाठी जे पाणी साठवलं जायचं ते याच टाक्यांमध्ये पूर्वीच्या काळामध्ये साठवलेलं जायचं. इथे आय थिंक इथे बांबू वगैरे उभे केले जायचे, असे स्क्वेअरमध्ये आहेत सगळे. बघा, इथे घरं असायची तेव्हा काय उभं करायचं, लाकडांचे बांबू रूम जर काय उभं करत असेल तर माहिती नाही, पण असं वाटतं आहे की इथे तसंच काहीतरी उभं केलं जायचं. आणि हाच या गडाचा शेवटचा पॉईंट आहे, जिथून आपल्याला बोरघाट, ड्यूक नोज, मोरडीचा सुळका, टायगर पॉईंट, शिवलिंग पॉईंट, माणिकगड आणि पूर्ण सह्याद्रीचा 360 डिग्री व्ह्यू बघायला मिळतो. मित्रांनो, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितली असेल तर व्हिडिओचा शेवट नक्की बघून जा, कारण जातानाच्या प्रवासात आमच्यासोबत बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या. थोडा वेळ बसून मग आम्ही निघालो
परतीच्या प्रवासाला. वाटेतून येताना आम्हाला अनेक करवंदाची झाडे दिसली आणि आमची मोहीम सुरू झाली ती करवंद गोळा करण्याची. हे बघा आम्हाला मित्रांनो इथे आल्यावर बघा करवंदाचं झाड मी दिसलं. त्याला काही करवंद लागले तर काही कच्चे आहेत. काळी करवंद कुठे आहेत हे बघा, हे दिसले तुम्हाला? पकड मी गोळा करतो. काळी करवंद. तर आता आम्ही ह्याच्यामध्ये करवंद गोळा करणार आहोत. हां तेव्हा तिकडे बघ गुच्चा आहे बघ, पुढे पुढे थोडं पुढे. हां त्याच्या अजून पुढे तेव्हा समोर दिसतंय, 2 आहेत. तो बघ तिकडे. हां तो आणि अजून एक वर आहे. तर हे बघा मित्रांनो आता आम्हाला इथे भेटले आहेत खूप सारी करवंद. आता ही खूप सारी करवंद आम्हाला भेटलीत. तर आता हे काय करायचे, करवंद खायचे? रस्त्याच्या कडेला घेऊन बसायचं. 10 का 5, 10 का 5, 10 का 5. गोकुंडी पॉइंट जवळच होते, त्यामुळे गावात परत येऊन थोडा फ्रेश होऊन मी भावाला घेऊन गेलो फल्यान गावात. एक कच्चा आणि एक खट्टा आणि एक मिठा. बघू पहाड हा बघा. तर मित्रांनो हे बघा ह्यानी माझ्यासाठी हा आंबा पाडलेला आहे मला खाण्यासाठी. तो आंबा मीच फाडला आणि त्याला दिला. हा बघ खोटं बोलतोय, आंबा त्यांनी पाडलाय आणि हा बोलतोय मी पाडलाय. त्यांनी आपल्याला एवढे आंबे दिलेले आहेत आणि गोड आहेत चांगले आंबे. आता अजून एक आंबा पडला, अजून एक आंबे हे नुसते आंबे पाडताय त्याला. चांगलं भारी झाड आहे. किती उन्हाळ्यामध्ये मला वाटतं मी आत्ता आहे बघा झाडावरचे सरळ तुटलेले आंबे खातोय. ही नको ऍक्टिव्हा इथनं जाते तर ही घ्या. लेफ्ट आता राईटला घे. इतक्या दिवस गाडीवर कोणती ऑफ रोडिंग केली नव्हती, ती माझी इच्छा आज पूर्ण झाली. मित्रांनो तुम्हाला आजची माझी व्हिडिओ कशी वाटली हे मला तुमच्या कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अजून एका ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गो वाइल्डर ब्रो.